नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 27 मार्च 2019 बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सर्वात पहिले यूपीएस मदान यांना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती मिळालेली आहे। आता 1983च्या आयएस तुकडीतील हे ज्येष्ठ अधिकारी आहे। सप्टेंबर 2019 पर्यंत यांची मुदत असेल, परंतु येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत विधानसभेशी रिलेटेड, त्याच्यामुळे कदाचित यांना मुदतवाढ सुद्धा मिळू शकते। सो यूपीएस मदान हे आपल्याकरता महत्वाचे आहे, कारण आपल्या राज्याचे मुख्य सचिव ते असणार आहेत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे काही साहित्य पुरस्कार दिले जातात। तिच्यामध्ये विशाखा काव्य पुरस्कार 2018 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत। तिच्यामध्ये प्रथम क्रमांक अमृत तेलंग या कवीच्या पुन्हा फुटतो भादवा या कविता संग्रहाला दिलेला आहे। द्वितीय क्रमांक हा कवयित्री योजना यादव यांच्या मरी मरी जाय शरीर या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे। तृतीय क्रमांक महेश लोंढे यांच्या निद्रानाशाची रोजनिशी याला मिळालेला आहे। महेश लोंढे हे IRS अधिकारी आहेत बघा, आपल्या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आहे आणि साहित्यामध्ये त्यांचं जे काही योगदान आहे ते निद्रानाशाची रोजनिशी मधून तुम्ही बघू शकता। हा कविता संग्रह वाचा शक्य झालं तर। बाबूराव बागुल कथा पुरस्कार ह्या कथा संग्रहांना दिला गेला। याच्यामध्ये 2017 साठीचा दयाराम पाडलोस्कर यांच्या खपली निघाल्यानंतर या कथा संग्रहाला, तर 2018चा प्रमोद बोरसरे यांच्या पारवा कथा संग्रहाला देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे साहित्य पुरस्कार बऱ्यापैकी चर्चेमध्ये असतात, तर हे लक्षात असू द्यात। हिच्यामध्ये हे विशाखा जे आहे कुसुमाग्रजांचा काव्य संग्रह आहे बघा विशाखा, त्याच्यावरून हा पुरस्कार आलेला आहे। मराठी साहित्यातलं सर्वात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक म्हणून विशाखाकडे बघितलं जातं। सो ते एक असं लक्षात असू देत। आणि बाबूराव बागुल हे दलित लेखक आहेत। बाबूराव बागुलांचं जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक तुम्ही कथासंग्रह वाचू शकता। एक दलित जाणीव आणि तिच्यातली तीव्रता याच्यातून नक्कीच समोर येते। पाकिस्तान याचा आशिया पॅसिफिक गटाची तीव्र नाराजी पाकिस्तानला फेस करावी लागते। आशिया पॅसिफिक गट जो आहे यांची एक समिती ज्यांनी पाकिस्तानला भेट दिली। आता 10 वर्षात दुसऱ्यांदा असं होतंय की आशिया पॅसिफिकच्या समितीने पाकिस्तानला भेट दिलेली आहे। आशिया पॅसिफिक समिती गटाची समिती जी आहे तिच्यामध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, टर्की, इंडोनेशिया, मालदीव्स यांचा पाकिस्तानला भेट देणाऱ्या समितीमध्ये समावेश होता। सो हे देश एक महत्वाचे आपल्यासाठी। आता हे का भेट देतात आशिया पॅसिफिक गटामधले, तर मनी लॉन्ड्रिंग बद्दल आपण संपादकीय बघितलं होतं बघा। मनी लॉन्ड्रिंगचं सगळं आपण बेसिक बघितलं होतं 1-2-3 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये। आणि जागतिक दहशतवादामध्ये जे काय आर्थिक सहाय्य केलं जातं किंवा पैशाची देवाणघेवाण होते, त्या सर्व निकषांचं योग्य प्रकारे पालन होत नाहीये हे निदर्शनास आलेलं आहे APG समितीच्या। फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स हे पण आपण बघितलेलं आहे बघा। याचं बेसिक तुम्ही मला सांगाल, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स कधी निर्माण करण्यात आलं आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑलरेडी ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकलेलं आहे की दहशतवादाला ज्या पद्धतीने पैसा पुरवला जातो किंवा पैशाच्या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काही दहशतवाद पोचला आहे पाकिस्तानी, तर ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान आहे। 40 पैकी 28 शिफारसींचं पाकिस्तानने पालन केलेलं नाहीये। किमान 10 ते 12 शिफारसींचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमच्यावर IMF कडून कडक निर्बंध येऊ शकतात। आता ऑलरेडी पाकिस्तान IMF कडे बेल आउट पॅकेज मागतंय, पाकिस्तानकडे पैसा नाहीये आणि ते IMF कडेच बेल आउट पॅकेज मागताय। आणि अशा परिस्थितीमध्ये हे पाकिस्तानकडे इकडं तिकडं वीर सारखं झालेलं आहे। मनी लॉन्ड्रिंग आणि जागतिक दहशतवादाला जो काही पाकिस्ताननी पोचलाय आजपर्यंत त्याला परिणाम भोगावे लागतात। संपादकीयमध्ये 3 महत्वाचे लेख आहे बघा। वैशिष्ट्यपूर्ण वाक्य, ऑटो करेक्ट म्हणून आपल्या मोबाईलमध्ये हे असतं बघा। तुम्ही मेसेज टाईप करत असताना तुम्ही जस्ट एक अक्षर जरी टाकलं तर खाली स्पेलिंग येत चालतात आणि वेगवेगळ्या स्पेलिंग ते आपल्याला देतं की किती पॉसिबल गोष्टी याच्यातून येऊ शकतात किंवा कुठला शब्द परत परत वारंवार वापरला जातो। सो ऑटो करेक्ट नावाची जी गोष्ट आहे त्याच्यात डेटा आणि संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्स आणि डेटा अनालिसिस या दोघांचं एकत्रीकरण करून ऑटो करेक्ट आणि या सगळ्या हे टिपिकल टेक्निकल आहे। याच्यावर परीक्षेत प्रश्न येण्याचे चान्सेस नाहीत। यंदाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कुठं हे शेतकऱ्यासंबंधीचा डिस्क्रिप्शन करणारा आर्टिकल आहे की जे काही बुलेट ट्रेन सारखे मुद्दे असतील ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात। मधल्या काळामध्ये स्वामीनाथन आयोगाचा इश्यू झाला, शेतकऱ्यांबद्दलचे जे प्रश्न आहे त्याच्यावर नेमका किती फोकस असणार आहे येत्या निवडणुकीमध्ये त्याचा अनालिसिस करणारा हा लेख आहे। मेन वाईल तुम्ही लास्ट इयर बघितलं असेल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे मोर्चे सुद्धा निघाले होते आणि
आताच्या निवडणुकीमध्ये प्रहार संघटना जी आहे बच्चू कडूंची, त्यांनी वैशाली येडे यांना सुद्धा हे दिलेली आहे, म्हणजे लोकसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे, की ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांना साहित्य संमेलनाचं उद्घाटक सुद्धा बनवण्यात आलं होतं. तर नेमकं शेतकऱ्याचा रोल काय आहे, तर याचे संबंध तुम्ही वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. जे आपल्या युट्यूबचं नाव आहे तेच टेलिग्रामचं नाव आहे बघा, सेम तसं टाईप करा तुम्हाला सापडेल. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्याची लिंक सुद्धा आहे. गरिबी आवडे सर्वांना, आता हे टायटल कसं आलेलं आहे तर दुष्काळ आवडे सर्वांना, असं पी साईनाथचं पुस्तक आहे बघा, आणि एव्हरीबडी लव्स गुड ड्रॉट म्हणून, आणि ते मराठीमध्ये मिळतं. तर त्याच्यावरूनच हे टायटल आलेलं आहे, गरिबी आवडे सर्वांना. म्हणजे 1960चं दशक जे आहे त्यावेळेची गरिबी आठव, 2019 मध्ये पण तेच चालू आहे. म्हणजे 72,000ची गोष्ट काँग्रेसद्वारे समोर आलेली आहे, किंवा सरळ सरळ मिनिमम इन्कम हे बीजेपी कडून येतंय. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने प्रगती करतोय, 50 वर्षानंतर पण आपण तिथंच आहोत. साम्यवादी विचारसरणीचा रशियाचं विघटन झालेलं आहे, चीन बदललेला आहे. तसं बघायला गेलं तर खतांवरचा खर्च जवळपास 95,000 कोटी आहे. मग तुम्ही एवढा पैसा देणार कुठून आणि कसा देणार, मग हा मोठा प्रश्न आहे. आणि अर्थव्यवस्था, नीती आयोगाने याचं खंडन केलेलं आहे 72,000चं. सो ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या तुम्ही इथं वाचू शकता. फॅक्ट्स खूप कमी आहेत, पण एक अनालिसिस आहे युपीएससी साठी, हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस गरिबीची गोष्ट येते तर तुम्ही इकॉनॉमीमधून पॉवर्टी आणि पॉवर्टीशी रिलेटेड असणाऱ्या इंडेक्सेस असतील, पॉवर्टीशी रिलेटेड बेसिक काही म्हणजे गिनीज कोइफिशियंट नावाची गोष्ट आहे, अशा गोष्टी तुम्ही इकॉनॉमीमधून केलं पाहिजे. की पॉवर्टी म्हणजे काय, बेसिक नीड्स पण पूर्ण होत नाही, मग तिच्यामध्ये पण ऍब्सोल्यूट पॉवर्टी काय असते, टिपिकल पॉवर्टीचे प्रकार काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉलिटीमधून, आपल्या इकॉनॉमिक्स मधून करणं अपेक्षित आहे, कारण हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्या काळामध्ये. त्याच्यानंतर हकू शाह ही व्यक्ती आहे बघा, व्यक्तीमध्ये चले जाव 1942 चळवळीचा त्यांच्या आयुष्यात शाळकरी वयातच संस्कार झालेला आहे. हकू शाह यांचं जे योगदान आहे ते जर तुम्ही बघितलं तर गांधीवादी चित्रकार, लोककलांचे अभ्यासक, दृश्यकलेचे मानववंशशास्त्रीय तज्ज्ञ अशी ओळख आहे यांची. ग्रामीण आणि आदिवासी कलांचं संग्रहालय त्यांनी गुजरात विद्यापीठ अहमदाबाद येथे उभं केलेलं आहे. शिल्पग्राम त्यांनी उदयपूर येथे उभं केलेलं आहे. पिठोरा चित्रपरंपरा ही गुजरातमधील चित्रपरंपरा आहे, तिचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे, प्रिलिम्स करता युपीएससी मध्ये असे प्रश्न विचारले जातात की पिठोरा चित्रपरंपरामध्ये दाखवणार की बाबा एकीकडे तुम्हाला चित्र परंपरेचं नाव देतील, एकीकडे स्टेटचं नाव देतील, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं विचारलं जातं. सो पिठोरा गुजरात लक्षात ठेवा. त्यांनी जे सगळं काम केलेलं आहे चित्र आणि कलाच्या क्षेत्रामध्ये, त्याच्याकरता 1989 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता. 1997 मध्ये कलारत्न पुरस्कार, आय फॅक्स नावाची चित्रकार शिखर संस्था आहे दिल्लीची, त्यांनी कलारत्न पुरस्कार 1997 मध्ये दिला आहे. 1998 मध्ये कला शिरोमणी सन्मान ललित कला अकादमीतर्फे त्यांना मिळालेला आहे. सो हकू शाह हे महत्वाचे आहेत. तिबेट भेटीवर चीनचे निर्बंध म्हणून अमेरिकेने आरोप केलेला आहे. म्हणजे तिबेटला भेट देण्यासाठी 2018 मध्ये 9 वेळा अमेरिकेने चीनला विनंती केलेली आहे, आणि या 9 वेळेमध्ये 5 वेळा ही विनंती फेटाळण्यात आलेली आहे चीनद्वारे. राजनैतिक अधिकारी आणि परदेशी पत्रकार यांना तिबेटच्या भेटीवर निर्बंध. आता तिबेट आणि चीन हा खूप आधीपासूनचा इश्यू आहे बघा. चीननी तिबेटवर कब्जा जमवलेला आहे, आणि तिबेटचा मेजर इश्यू काय आहे की तिबेटचं जे कल्चर आहे, तिथली जी संस्कृती आहे, त्याचा कम्प्लीट नायनाट चीन करतोय. चीनला मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या करणं, पायाभूत सुविधा उभी करणं, हा चीनचा महत्वाकांक्षा असल्यामुळे तिथलं कल्चर सुद्धा सगळं नष्ट केलं जात आहे. तिबेटचा हा खूप महत्वाचा इश्यू आहे. भारत आणि चीन मधला एक मेजर इश्यू हा पण आहे तिबेट. दलाई लामांना आपण जे काही पॉलिटिकल असायलम प्रोव्हाइड केलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पण महत्वाच्या आहेत. आणि चीनचे निर्बंध फार कडक आहेत तिबेटच्या बाबतीत. सो अमेरिकेने याच्यावर आक्षेप घेतला. पण चीनने याला उत्तर देताना स्पष्ट केलंय की अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप खपून घेतला जाणार नाही, त्याचा दोन्ही राष्ट्रांवर सरसर परिणाम होईल. अमेरिकेचा अहवाल जो आहे तो चीनच्या अंतर्गत व्यवहाराचा हस्तक्षेप आणि मूलभूत निकषांचे उल्लंघन करणार आहे असं चीनने स्पष्ट केलेलं आहे. अरुणाचल प्रदेश, तैवान हे चीनचेच भाग असल्याचा चीनने दावा केलेला आहे. हे चीनला मधून असे झटके येत असतात. चीनकडून जगाचे 30,000 नकाशे नष्ट करण्यात आले, कारण त्या नकाशामध्ये अरुणाचल व तैवान हा चीनचा भाग दाखवण्यात आलेला नव्हता, म्हणून हे सगळे नकाशे चीनने नष्ट करण्यात आलेले आहेत. मग आता आपण अरुणाचल प्रदेश आज बघूयात की अरुणाचल प्रदेश हे जे स्टेट आहे आपलं, ईस्टर्न मोस्ट स्टेट याला म्हणू शकतो आपण, सर्वात पूर्वेकडचं जे राज्य आहे भारताचं, आणि त्याची वैशिष्ट्य आपण बघूयात. अरुणाचल प्रदेश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आर्टिकल 371H हे आर्टिकल याच्यासाठी
अरुणाचल प्रदेशसाठीच आहे. सगळे जे काही स्पेशल स्टेटस दिलेलं आहे स्टेट्सला त्याचे आर्टिकल तुमचे पाठ पाहिजे. आर्टिकल 371H आहे बघा हे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर अरुणाचल प्रदेश बघितला तर अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे काय, इथं मिशमी हिल आहे बघा. पूर्वांचल जे आहेत नागा वगैरे असं खालून पटकाई बूम येतं, हे पटकाई बूम आहे. एक मिशमी आहे, खाली नागा हिल्स येतं, याला पूर्वांचल म्हटलं जातं. असं ह्या पूर्वांचल मधल्या मिशमी हिल्स ज्या आहे ह्या हायएस्ट रेंज आहे ही पूर्वांचल हिलची, सर्वात उंच असणाऱ्या. आणि ह्या मिशमी हिलच्या इथं ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, ही ब्रह्मपुत्रा आहे बघा. आसाम आणि अरुणाचल प्रदेश है ना, कोण बनेगा करोडपती मध्ये विचारलं होतं एकदा हे. ब्रह्मपुत्रा आसाम अरुणाचल प्रदेश म्हणून वाहते. तसं बघितलं तुम्ही ब्रह्मपुत्रा तर ती तिबेट, त्याच्यानंतर इंडिया आणि बांगलादेश असे 3 देश आहेत. भारत, तिबेट, बांगलादेश असे 3 ठिकाणून येते. हे वरतून येते बघा, सांगपो म्हटलं आता हिला. हा सगळा तिबेटचा भाग आहे वरचा, तिबेट है ना. हे तुम्ही बघू शकता. तिबेटचा पण इश्यू आहे चायनाच्या बाबतीत, आता न्यूज बघितली आपण. हे वरती अरुणाचल प्रदेशच्या वरती हा तिबेटचा इश्यू आहे. इकडून आली सांगपो है ना. ब्रह्मपुत्रा नदी, तर ब्रह्मपुत्रा नदी जॉर्ज फ्रेम करते मिशमी हिलच्या इथं. जे काही आपण रिव्हरचे फीचर्स वगैरे बसतो तिच्यामध्ये ही महत्वाची जॉर्ज फ्रेम करणं. केमायुंग डंग ग्लॅसियर आहे वरती तिबेटमध्ये, तिथून कैलाश रेंज जी आहे तिथून याची ओरिजिन आहे बघा ब्रह्मपुत्राची. आणि मरियम लॉ जो आहे तो सेपरेट करतो याला मानसरोवर लेक पासून. मरियम लॉ लक्षात ठेवायचं, मानसरोवर लेक पासून ब्रह्मपुत्राला सेपरेट करतो. जगातला सर्वात मोठा डेल्टा गंगेसोबत ब्रह्मपुत्रा फ्रेम करते, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ह्या नद्या बघू शकता. सगळ्यात पहिली ही कामेंग आहे बघा, त्याच्यानंतर ही सुबनसिरी आहे, त्यानंतर ही दिहांग आहे, ही दिबांग आहे. मग ब्रह्मपुत्रेशी रिलेटेड असणाऱ्या ह्या महत्वाच्या नद्या आहेत. आणि ब्रह्मपुत्राच्या ट्रिब्युटरीज जर तुम्ही बघितल्या तिच्यामध्ये काय काय येतं, सुबनसिरी म्हणून आहे बघा, कामेंग आहे, धनसिरी आहे, दिहांग आहे, लोहित आहे, तिस्ता आहे, टोरसा आहे, मानस आहे, बुरही दिहिंग आहे. म्हणजे ब्रह्मपुत्राच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या तुम्हाला पाठच पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट हिच्यामध्ये पटकाई रेंज पण लक्षात ठेवा खाली, पटकाई बूम हे मिशमी. त्याच्यानंतर म्हणजे या पूर्वांचलच्या 2 हिल्स ज्या आहेत त्या इकडं अरुणाचलमध्ये. त्याच्यानंतर हे जे काही लॉज इथं आहेत तर हा पांगसू लॉ इथं आहे बघा. त्याच्यानंतर इकडं डिफू लॉ म्हणून इथं आहे, डिफू लॉ आहे हा, डिफू लॉ. त्याच्यानंतर तुम्ही जर वर गेला तर थुंगा लॉ इथं तुम्हाला दिसेल. हे पाठ पाहिजे आपल्या कुठल्या राज्यामध्ये, पण हे असं टिपिकल नाही विचारतात. तुम्हाला बोमडिल्ला विचारला जाऊ शकतो. भूटान आणि अरुणाचल प्रदेश बोमडिल्ला आहे बघा, बोमडिल्ला इथं आहे. त्याच्यानंतर टुलिंग लॉ वरती आहे, तिबेट आणि अरुणाचलमध्ये टुलिंग लॉ, भूटान आणि अरुणाचलमध्ये बोमडिल्ला आहे. तर असले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ही इकडं मानस नदी आहे, मानस सुद्धा ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. त्याच्यानंतर अरुणाचलच्या बाबतीमध्ये दुसरी महत्वाची जी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ती म्हणजे काय, अरुणाचलला लँड ऑफ रायझिंग सन असं म्हटलं जातं. 24वा स्टेट आहे भारताचं, 1987 मध्ये झालेलं. इटानगर त्याची राजधानी आहे. तर नदी ब्रह्मपुत्रा, त्याच्यानंतर लोहित तेजू हे एक लक्षात असू देत. दुसरी महत्वाची गोष्ट काय ना की म्हणजे पूर्वांचल, ब्रह्मपुत्राच्या ट्रिब्युटरीज, त्याच्यानंतर बोमडिल्ला, तुलिंगला असले हे लक्षात ठेवा. एवढं महत्वाचं आहे बघा याच्या संबंधी. अरुणाचल प्रदेश हा आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. म्हणजे सगळ्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आपण कव्हर करूयात रोज एक एक. अरुणाचल प्रदेश आपण बघितलेला आहे. तुम्ही सुद्धा हे बघत राहा, प्रत्येकाने आपला मॅप फार क्लिअरली बघत राहा. सो परत परत तुम्ही जर बघितलं तर हे क्लिअर होत जातं. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती मंकडिंग बद्दलची आहे बघा. मंकडिंग तुम्ही आता ऐकलं असेल, सोशल मीडियावर खूप जोरात चालू आहे. IPL मध्ये जे घडलं होतं की अश्विनने एकाला बाद केला आणि तिच्यामधून हा सगळा इश्यू झाला. म्हणजे मंकडिंग काय असतं, नॉन स्ट्रायकर एंडला जेव्हा बॅट्समन असतो तर तो क्रीजच्या जर बाहेर असला तर बॉलिंग करायच्या आधी म्हणजे चेंडू टाकायच्या आधी बॉलर त्याला धावचित करू शकतो जर तो क्रीजच्या बाहेर उभा असेल तर. आता हे क्रिकेटच्या नियमांनुसार एकदम ओके, क्रिकेटच्या नियमांनुसार असा धावचित असतो कारण तो क्रीजच्या बाहेर उभा आहे. परंतु बऱ्याचदा काय असतं की नॉन स्ट्रायकर एंडचा जो फलंदाज असतो तो रनसाठी थोडा बाहेरच थांबतो आणि हे खेळ भावनेच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये क्रिकेटचं जे जग आहे सगळं ते 2 याच्यामध्ये डिवाइड झालेलं दिसतंय. काही लोक अश्विनचं हे करताय, समर्थन करताय, काही लोक तिच्यावर टीका करताय. आता हे मंकडिंग हे नाव कुठून आलं, 1947 मध्ये विनू मंकड यांनी बिल ब्राऊनला धावचित केलं होतं. 1947 मध्ये भारत ऑस्ट्रेलिया जी सिरीज होती
तिच्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध यांनी पहिल्यांदा हा वापर झाला आणि बिल ब्राऊन धावचीत झाला. बिल ब्राऊनला ज्या पद्धतीने विनू मंकड यांनी आउट केलं तर ते 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधार त्यावेळेस सर डॉन ब्रॅडमन होते आणि डॉन ब्रॅडमन यांनी सुद्धा मंकडिंगला पाठिंबा दिला की आणि त्याच्यामुळे ब्राऊनला धावचीत ठरवण्यात आलं आणि तेव्हापासून हा सगळा प्रकार होतो. मग मंकडिंग एक लक्षात असू देत, आपल्याला येत्या काळात विचारलं जाऊ शकतो की मंकडिंग हा शब्द कुठल्या याच्याशी संबंधित आहे आणि याचा व्हिडिओ पण व्हायरल होतोय, तुम्ही सोशल मीडियावर बघू शकता व्हिडिओ मंकडिंग काय असतं ते. संपादकीय अटक झाली पण प्रत्यार्पण कधी? नीरव मोदीच्या याच्यामुळे आहे. 1992 मध्ये इंग्लंड आणि भारत प्रत्यार्पण करार झालेला आहे. 2019 पर्यंत 28 जणांच्या प्रत्यार्पणाची विनंती आपण केलेली आहे, पण तिच्यातून फक्त एकच समीरबाई नावाची व्यक्ती जी 2002 गुजरात दंगलीशी संबंधित आहे त्या एकाच प्रत्यार्पण झालेलं आहे. परंतु गेल्या 26 वर्षामध्ये कुणाचंही प्रत्यार्पण झालेलं नाही. एक सोडला तर 28 जणांचा आपण मागितलंय. तिच्यामुळे अटक तिकडे झालेली आहे, पण प्रत्यार्पण कधी होणार हा आपल्यासाठी महत्वाचा इश्यू आहे आणि त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं. स्पॉटलाइटला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.